तथागतांनी ज्या धम्म साम्राज्याची स्थापना केली होती त्या धम्म साम्राज्याचा पहिला सेनापती होण्याची जबाबदारी सारिपुत्रांनी वाहिली होती. सम्यक संबुद्धांनी ज्या धम्मचक्राला प्रवर्तित केले होते त्याला अनुवर्तित करीत सारिपुत्र विहार करीत होते. म्हणूनच सारिपुत्रांना दिलेली धम्मसेनापती ही पदवी सर्व दृष्टीने सार्थक अशी आहे. सारिपुत्रांचा जन्म मगध देशातील राजगृहाजवळ नालक नावाच्या गावी झाला. इतिहासतज्ञांच्या मते पटना जिल्ह्यातील नालंदा शेजारील हल्लीच्या सारीचक किंवा बडगाव ह्या ठिकाणी सारिपुत्रांचे जन्मस्थळ असावे. सारिपुत्रांच्या पित्याचे नाव वंगंत आणि आईचे नाव रूपसारी असे होते. बहुतेक करून आईच्याच नावावरून त्यांचे नाव सारिपुत्र असे पडले असावे. सारिपुत्रांचे वडील त्यांच्या गावचे प्रमुख होते. त्यांच्याकडे विपुल संपत्ती होती. सारिपुत्रांना 3 भाऊ आणि 3 बहिणी होत्या. सर्व भावंडात सारिपुत्र मोठे होते. त्यांच्या भावांची नावे चुन्य, उपसेन आणि रेवत अशी होती. तर बहिणींची नावे चला, उपचला आणि शिशुपचला अशी होती. सर्वच बहीण भाऊ तल्लख बुद्धिमत्तेचे आणि विद्वान होते. सर्वांनी बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जाऊन प्रवर्जा घेतली होती आणि सर्वांना अरहंतपद प्राप्त झाले होते. सारिपुत्र लहानपणापासून एकांतात चिंतन करीत बसायचे. नालंदा गावाशेजारी कोलित नावाचे दुसरे एक गाव होते. त्या गावच्या महामोगल्यांशी लहानपणापासून सारिपुत्रांची जिवलग मैत्री होती. गेल्या 7 पिढ्यात सारिपुत्रांच्या आणि महामोदगल्यांच्या घरात घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ह्या 2 मुलांची मैत्री होणे अगदी स्वाभाविक होते. असे म्हटले जाते की सारिपुत्र आणि मोगलायन यांचा जन्म एकाच दिवशी झाला होता. ते दोघेही गौतम बुद्धांच्या पेक्षा वयाने मोठे होते. पुढे ते दोघेही तथागतांचे प्रमुख शिष्य झाले. त्या दोघांच्या आयुष्यातील घटना इतक्या मिळत्या जुळत्या आहेत की त्यांच्यापैकी कोणाचेही एकाचे जीवनचरित्र वाचले की दुसऱ्यांच्या जीवनचरित्राचा बराचसा भाग कळतो. लहानपणी एकदा सारिपुत्र आणि मोगलायन आपल्या गावाच्या शेजारी एके ठिकाणी एक मूक नाटक पाहण्यासाठी गेले होते. त्या नाटकाचा त्यांच्या मनांवर इतका परिणाम झाला की दोघांनीही घरदार सोडून प्रवर्जा घेतली आणि संजय नावाच्या ऋषींचे शिष्यत्व पत्करले. तेथे त्यांनी कडक तपश्चर्या केली, पण त्यांना शांती मिळाली नाही. शेवटी त्या दोघांनीही संजयांचा आश्रम सोडला. ज्याला पहिल्यांदा निर्वाण मार्ग सापडेल त्याने तो दुसऱ्याला सांगावा असे एकमेकांना वचन देऊन ते दोघे वेगळे झाले. कुशल मार्ग शोधण्यासाठी सारिपुत्र साया जंबूद्वीपात फिरले. त्यांनी अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात वास्तव्य केले, अनेकांशी चर्चा केली, 3ही वेदांचे अनेक वेळा श्रवण आणि मनन केले, पण त्यांच्या मनाला शांती मिळाली नाही. एके दिवशी राजगृहाच्या रस्त्यावरून उदास मनाने फिरत असता सारिपुत्रांनी काशाय वस्त्र परिधान केलेल्या अश्वजिताला पाहिले. त्याची शांत मुद्रा आणि गंभीर चाल त्याच्या आध्यात्मिक उन्नतीची ग्वाही देत होती. त्याचा चेहरा तेजस्वी होता. नजर जमिनीकडे झुकली होती. त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाने सारिपुत्र फारच प्रभावित झाले होते. त्यांना वाटले की जे कोणी निर्वाण मार्गाला लागलेले असतील त्यांच्यापैकी हा एक असावा. अश्वजित त्यावेळी राजगृहात पिंडपानासाठी आला होता. भिक्खूला विचारण्याची ही योग्य वेळ नाही असा विचार करून सारिपुत्र अश्वजितांच्या मागोमाग जाऊ लागले. आपल्या पात्रात पडलेले अन्न वस्त्राने झाकून वेळुवनात परत जात असताना वाटेत सारिपुत्रांनी अश्वजितांना गाठले आणि कुशल प्रश्नादी विचारून झाल्यावर सारिपुत्र म्हणाले, आयुष्मन, तुमची चर्या अत्यंत प्रसन्न दिसत आहे. कांती शुद्ध आहे, वर्ण उज्ज्वल आहे. तुम्ही कोणाला गुरु मानून साधू झाला आहात? तुमचा शास्ता कोण? तुम्ही कोणत्या मार्गाला मानता? अश्वजित म्हणाले, आयुष्मान, शाक्य कुलातून प्रवर्जा घेतलेले जे शाक्यपुत्र महाश्रमण आहे त्याच भगवंतांना मी गुरु मानून भिक्खू झालो आहे. तेच माझे शास्ते आहे. त्यांच्याच मार्गाला मी मानतो. आयुष्मानांच्या गुरुचे काय मत आहे असे सारिपुत्रांनी विचारल्यावर अश्वजित म्हणाले, आवोस, ह्या धम्मामध्ये मी नुकताच प्रव्रजित झालो आहे. त्यामुळे मला विस्ताराने सांगता येणार नाही, पण संक्षेपाने मी तुम्हाला धम्म सांगतो. सारिपुत्र म्हणाले, हरकत नाही. संक्षेपाने किंवा विस्ताराने जे काही सांगता येण्यासारखे असेल ते सांगा. मला सारांशच पाहिजे आहे. शब्दपांडित्य घेऊन काय करायचे? अश्वजित म्हणाले, जी दुखे कारणापासून उत्पन्न होतात
त्याचे कारण तथागतांनी सांगितले आहे आणि त्या कारणांचा निरोध कसा करावा हेही त्यांनी सांगितले आहे. हेच महाश्रमणांचे मत आहे. सारिपुत्रांनी हे शब्द ऐकून स्वतःला धन्य मानले. त्यांना असे वाटू लागले की निर्वाणाला नेण्याच्या प्रवाहात त्यांनी प्रवेश केला आहे. ह्या अवस्थेलाच बुद्धधम्मात स्त्रोतापन्न अवस्था असे म्हणतात. ताबडतोब सारिपुत्र मोदगलयानांकडे गेले. मोदगलयानांनी आपल्या मित्राला येत असल्याचे पाहून दुरूनच विचारले, आयुष्मन, तुझी चर्चा प्रसन्न आहे, तुझी कांती शुद्ध आणि वर्ण उज्ज्वल आहे. तुला अमृत तर मिळाले नाही ना? होय आयुष्मन, मला अमृत मिळाले आहे, सारिपुत्रांनी उत्तर दिले. सारिपुत्रांनी मोदगलयानांना सारा वृत्तांत सांगितला. तो ऐकत असतानाच मोदगलयान स्त्रोतापन्न झाले. मोगलयान सारिपुत्राला म्हणाले, आपण याच क्षणी बुद्धांच्या दर्शनाला जाऊ या. पण सारिपुत्र आपले पहिले गुरु संजय यांचे मोठे कृतज्ञ होते. त्यांनी विचार केला की ह्या महान भाग्यात आपल्या गुरूंनाही वाटेकरी का बनवू नये. असा विचार करून सारिपुत्र आणि मोदगलयान संजयांच्या आश्रमाकडे गेले. तेथे ते संजयांच्या परिव्राजकांना भेटले व यापुढे बुद्धांचे शिष्य होण्याचा आपला निश्चय त्यांना कळविला. तेव्हा ते 250 परिव्राजक सारिपुत्र मोदगलयानांबरोबर बुद्धांचे अनुयायी होण्यास उत्सुक झाले. त्यांच्यासह सारिपुत्र आणि मोगलयान संजयांकडे जाऊन त्यांना म्हणाले, आयुष्मन, आम्ही बुद्धगुरूंकडे जात आहोत. संजयांनी त्यांना जाण्याविषयी खूप आग्रह केला, पण ते सारिपुत्रांचे आणि मोगलयानांचे मन वळवू शकले नाही. आपली एवढी मोठी शिष्यशाखा नष्ट झाल्याबद्दल संजयांना खूप वाईट वाटले. नंतर 250 परिव्राजकांना बरोबर घेऊन सारिपुत्र आणि मोगलयान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले. सारिपुत्र आणि मोदगलयान दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, भिक्खू हो, हे जे दोघे परिव्राजक येथे येत आहेत ते माझे अग्रश्रावक होणार आहेत. वेळुवनात गेल्यावर सारिपुत्रांनी आणि मोदगलयानांनी तथागतांना वंदन केले आणि भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी अशी त्यांना विनंती केली. तेव्हा, एही भिक्खवे, भिक्खूंनो या, हा धम्म सुआख्यात आहे. दुखाचे निर्मूलन करण्यासाठी ब्रह्मचर्याचे पालन करा, अशा थेने त्यांची उपसंपदा झाली. उपसंपदा झाल्यावर 7व्या दिवशी मोदगलयानांना अरहंतपद प्राप्त झाले. सारिपुत्रांना अरहंत होण्यासाठी आणखी 2 आठवडे लागले. राजगृहातील गृधकूट पर्वतावरील शुक्रखाता नावाच्या जागेवर दीर्घनख नावाच्या भिक्खूला तथागत वेदना परिग्रह नावाच्या सूत्रांचा उपदेश देत होते. तो ऐकल्यावर सारिपुत्रांना अरहंत फलाची प्राप्ती झाली. त्यांनी अनुभव केला की त्यांच्यात आता चित्तमल बिलकुल राहिला नाही. सारिपुत्रांच्या स्वभावात नम्रता आणि कृतज्ञता ही 2 वैशिष्ट्ये होती. सारिपुत्र अतिशय विनयी आणि कृतज्ञ पुरुष होते. जरी भिक्खू संघात त्यांचे अतिशय आदरणीय स्थान होते तरी त्यांचा जीवन चरितार्थ अगदी सामान्य भिक्खूंप्रमाणे चाले. भिक्षेत जे मिळेल ते अन्न खाव्याचे आणि दानात मिळेल ते चीवर परिधान कराव्याचे. कधी झाडाखाली तर कधी डोंगरपारी एखाद्या गुहेत किंवा फार तर एखाद्या विहारात इतरांच्या प्रमाणेच वास्तव्य कराव्याचे. जी जीवनोपयोगी साधनसामग्री इतर भिक्खूंची होती तीच तथागतांच्या धम्मसेनाप्तीची होती. धूतांग व्रताचे ते पूर्णपणे पालन करीत असत आणि इतर भिक्खूंनाही ते त्याप्रमाणे उपदेश करीत असायचे. एकदा भिक्खू संघ श्रावस्तीला गेला होता. तेथे गेल्यावर भिक्खू संघाला जी काही निवासस्थाने मिळाली होती ती सर्व त्यांनी पटापट घेतली. बिचाया सारिपुत्रांना झोपण्यासाठी जागा मिळालीच नाही. सारिपुत्रांनी ती रात्र एका झाडाखालीच घालविली. रात्रीच्या 3व्या प्रहरी भगवान बुद्धांना खोकला आला म्हणून ते खोकले. सारिपुत्रांचेही खोकणे त्यांना ऐकू गेले. तथागतांनी विचारले, इथे कोण आहे? भंते, मी सारिपुत्र आहे. सारिपुत्र, तुम्ही इथे का बसला आहात? तथागतांना सारिपुत्रांनी सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा भगवान बुद्धांनी संघाला चांगलेच फटकारले. तथागतांचा सेनापती बिछाण्याशिवाय झाडाखाली सुद्धा झोपत असे. जेव्हा सर्व भिक्खू पिंडपानासाठी विहाराबाहेर जायचे तेव्हा सारिपुत्र स्वतः विहारात सर्व ठिकाणी फिरून जी जागा झाडाव्याची राहिली आहे ती स्वतः झाडून स्वच्छ करीत होते. पाणी साठविण्याच्या रिकाम्या भांड्यात पाणी भरून ठेवीत होते आणि झोपण्याच्या, बसण्याच्या जागा ठीक करीत होते. अशा प्रकारची वर्णने अनेक ठिकाणी पाली ग्रंथातून वाचाव्यास मिळतात.
आजारी माणसाची शुश्रूषा करण्यात सारिपुत्रांना विशेष रस होता. समितिगुप्त नावाच्या एका कुष्ठपीडित रोग्याची सारिपुत्रांनी फार सेवा केली होती. पुढे त्याला सारिपुत्रांच्या सहाय्यामुळे अरहंतपद मिळाल्याचे वाचावयास मिळते. अश्वजितांकडून तथागतांची आणि त्यांच्या धम्माची माहिती मिळाल्यावर त्यांच्या दर्शनाचा लाभ आपल्याबरोबरच आपले पूर्वीचे गुरु संजय यांना सुद्धा मिळावा म्हणून सारिपुत्र मोदगल्यायनांना घेऊन संजयांच्याकडे गेले, ते केवळ कृतज्ञतेमुळेच. एकदा एका ब्राह्मणाने सारिपुत्रांना एक कळशी भरून तांदूळ दिले. त्या उपकाराची जाणीव म्हणून सारिपुत्रांनी त्या ब्राह्मणास भिक्खू बनण्यास प्रवृत्त केले. सारिपुत्र जरी धम्मसेनापती झाले होते आणि सर्व भिक्खू संघ जरी त्यांना तथागतांच्या खालोखाल मान देत होता, तरी जोपर्यंत सारिपुत्र जिवंत होते तोपर्यंत ज्या दिशेला स्थविर अश्वजित आहे त्या दिशेला प्रणाम करून त्या दिशेकडे उशी करून ते झोपायचे. कारण तथागतांची आणि त्यांच्या अनुत्तर धम्माची माहिती सारिपुत्रांना अश्वजितांच्यामुळे झाली होती. सारिपुत्र भिक्खू नियमांचे पालन फार काटेकोरपणे करीत होते. एकदा जेव्हा ते आजारी पडले होते तेव्हा लसूण खाल्ल्याने त्यांचा आजार बरा होईल असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु भिक्खू नियमांप्रमाणे भिक्खूंना लसूण खाणे निषिद्ध होते, म्हणून सारिपुत्र लसूण खाण्यास तयार नव्हते. नंतर तथागतांच्या सांगण्यावरून लसूण घातलेला काढा औषध म्हणून सारिपुत्रांनी घेतला. दुसऱ्यांदा सारिपुत्र जेव्हा आजारी पडले तेव्हा मोदगल्यायनांनी कोणते औषध पाहिजे असे सारिपुत्रांना विचारले. सारिपुत्रांनी औषधाचे नाव सांगितले, पण जेव्हा मोगलायनांनी ते औषध आणले तेव्हा मी स्वतः तोंडाने हे औषध मागितले आहे, ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे माझी जीविका नष्ट होईल असा मनात विचार येऊन त्यांनी ते औषध घेतले नाही. ते मोदगल्यायनांना म्हणाले, जर तोंडानं मागून मी गोड खीर खाल्ली तर त्यामुळे मी लोकनिंदेस पात्र होईल. जरी भुकेनं माझी आतडी बाहेर आली किंवा माझे प्राण गेले तरी मी विनयाच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही. सारिपुत्रांना कडक पुरणपोळी फार आवडत असे, परंतु आस्वाद व्रत घेतल्यापासून ती खाणे त्यांनी बिलकुल बंद केले. सारिपुत्रांना पहिल्यापासूनच भिक्खू संघात महत्वाचे स्थान मिळाले होते, त्यामुळे काही भिक्खू नाराज होते. त्यांची समजूत घालण्यासाठी भगवान बुद्ध सारिपुत्रांच्या पूर्वजन्मांविषयी माहिती देत असायचे. कमीत कमी 60 जातक कथातून सारिपुत्रांनी पूर्वीच्या जन्मी केलेल्या दान, शील इत्यादी पारमितांची माहिती मिळते. जातक कथातून सारिपुत्र कधी वानर झाले आहे तर कधी ब्राह्मण कुमार, ह्या सर्व जन्मात त्यांनी प्राणीमात्रांची सेवा केली आहे. ह्या बहुतेक सर्व जातक कथातून सारिपुत्र हे बोधिसत्वाचे प्रधान शिष्य होते असे सांगण्यात आले आहे. भगवान बुद्ध सारिपुत्राची नेहमी प्रशंसा करीत असत. एकदा भिक्खूंच्या सभेत त्यांनी महाप्रज्ञावानांच्या मध्ये अग्रणी असे सारिपुत्रांचे वर्णन केले. भगवान बुद्ध सारिपुत्रांना भिक्खूंचा परम आदर्श मानित होते. एकदा तर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो, असे जर कोणाबद्दल म्हणता येईल की ह्याने आर्यशीलांचे व्यवस्थित पालन केले आहे, पारमिता प्राप्त केल्या आहेत, आर्यसमाधीवर स्वामित्व प्राप्त केले आहे, आर्यविमुक्तीवर स्वामित्व प्राप्त केले आहे, तर ते सारिपुत्रांच्या बाबतीत म्हणता येईल. भिक्खूनो, जर कोणाबद्दल असे म्हणता येईल की हा मुखोत्पन्न, धम्मोत्पन्न, धम्मनिर्मिती, धम्मदायाद, अभिषदायाद म्हणजे धनादी ऐश्वर्याचा उत्तराधिकारी नाही, हृदयातून उत्पन्न झालेला पुत्र आहे, तर ते केवळ सारिपुत्रांच्या बाबतीत म्हणता येईल. भिक्खूंनो, तथागतांनी प्रवर्तित केलेल्या ह्या अनुत्तर धम्मचक्राला सारिपुत्र व्यवस्थितपणे अनुवर्तित करीत आहे. तथागतांनी ह्यापेक्षा जास्त प्रशंसा दुसरे कोणाचीही केली नाही. सच्चविभंग सुक्तात भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणतात, भिक्खूंनो, सारिपुत्रांची आणि मोगलायनांची सेवा करा, त्याच्या जवळ जाते प्रज्ञावान आहेत. भिक्खूंनो, सारिपुत्र आणि मोगलायन आर्यसत्यांचे विस्तारपूर्वक विवेचन करू शकतात. जन्मदात्याप्रमाणे सारिपुत्र आहे आणि पोषण करणारे प्रमाणे मोदगल्यायन आहे. भगवान बुद्धांनी उर्वेला येथे थंडीवायात कडक तपश्चर्या केली होती, त्यामुळे त्यांच्या पाठीत वात होऊन पाठ दुखत असे. भिक्खूंना उपदेश देताना बरेच वेळेला तथागत सारिपुत्रांना म्हणत, सारिपुत्र, ह्या वेळेस भिक्खू आलस्य प्रमादरहित, ताजेतवाने आहे. तुम्ही भिक्खूंना धम्मकथा सांगा. माझी पाठ दुखत आहे, मी जरा विश्रांती घेतो.
सारिपुत्रांनी तथागतांच्या उपदेशाचे विवेचन भिक्खूंच्या पुढे केल्यावर शेवटी तथागत म्हणतात, साधू सारिपुत्र. साधू भगवान बुद्धांच्या उपस्थापक म्हणजे शरीरसेवक पदासाठी जेव्हा सारिपुत्रांनी समर्पित केले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, नाही सारिपुत्र, तुमचा धम्म उपदेश बुद्धांच्या धम्मोपदेशाप्रमाणे गंभीर असतो, असे म्हणून महाज्ञानी सारिपुत्रांची सेवा तथागतांनी स्वीकारली नाही. सारिपुत्रांचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि त्यांचे उपदेशकौशल्य जाणूनच कौशांबीच्या भांडखोर भिक्खूंना समजावण्यासाठी आणि पुनर्वसू सारख्या पापेच्छू भिक्खूंना संघाच्या बाहेर घालविण्याची शिक्षा देण्यासाठी आणि देवदत्ताने फोडलेल्या भिक्खूंना परत आणण्यासाठी तथागतांनी सारिपुत्रांची आणि मोगलायनांची निवड केली होती. सारिपुत्रांना आपल्या गुरुबंधूबद्दल अत्यंत स्नेह वाटत असे. त्यांचा ते फार आदर करीत होते. एकदा असावधानपणे चालत असता सारिपुत्रांचे चिवर खाली जमिनीला लोळत होते. तेव्हा एका नवांतुक भिक्खूंने भाव खाण्यासाठी महास्थविरांना सांगितले की चिवर खाली जमिनीवर लोळता कामा नये, ते वर धरले गेले पाहिजे. आपली चूक दाखविल्याबद्दल सारिपुत्रांनी त्या भिक्खूंचे आभार मानले आणि आपले चिवर व्यवस्थित घेतले. मोदगल्यायनाप्रमाणेच आनंदही सारिपुत्रांचे घनिष्ठ मित्र होते. एकदा आपले चित्त आपण कसे शांत केले आहे, त्याचे उत्तर देताना सारिपुत्र म्हणाले, एकांतवासात ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत मन प्रसन्न झाले असता हे माझे आहे, मी असा आहे, अशा प्रकारच्या विचारांचा त्याग केल्यावर आपली इंद्रिये शांत होतात. सारिपुत्रांनी राहुलला प्रवर्जित केले होते. राहुलाची देखरेख करण्याचे काम भगवान बुद्धांनी सारिपुत्रांवर आणि मोगलायनांवर सोपविले होते. राहुल मातेविषयी सुद्धा सारिपुत्रांना फार निष्ठा होती. एकदा राहुल माता आजारी पडली होती, तेव्हा औषधपाण्याविषयी तिने सारिपुत्रांचा सल्ला घेतला होता आणि सारिपुत्रांनी आणलेला आंब्यांचा रस औषध म्हणून तिने घेतला होता. अनाथपिंडक सारिपुत्रांचा फार आदर करायचे. जेव्हा अनाथपिंडक मृत्यूशय्येवर पडले होते तेव्हा सारिपुत्रांनी त्यांना अनासक्ती योगाचा उपदेश केला होता. त्यामुळे अनाथपिंडकांना स्फूर्ती आणि शांती मिळाली. सारिपुत्र केवळ दुसऱ्यांनाच अनासक्तीचा कोरडा उपदेश करीत नव्हते, तर ते स्वतः त्याप्रमाणे वागायचे. ज्या वेळेला स्वतःच्या मरणाची वेळ जवळ आली तेव्हा श्रावस्तीस जाऊन त्यांनी भगवान बुद्धांच्याकडे अनुज्ञा मागितली. भन्ते, अनुज्ञा द्यावी. सुगत, अनुज्ञा द्या, माझा परिनिर्वाणकाल जवळ आला आहे, परिनिर्वाण कोठे करणार? भन्ते, मगध देशातील नालक गावी माझे जन्मघर आहे, तेथे परिनिर्वाण करी. सारिपुत्र, ज्याप्रमाणे काळाला जाणाल त्याप्रमाणे करा. आपल्या दोन्ही हातांनी भगवंतांच्या चरणांना पकडून सारिपुत्र म्हणाले, भन्ते, ह्या चरणांच्या बंधनासाठी शेकडो हजारो कल्पांच्या पेक्षाही अधिक काळापर्यंत मी पारमिता पूर्ण केल्यात आता परत जन्म घेऊन आपल्याबरोबर एकत्र येणे होणार नाही. अनेक शतसहस्त्र बुद्धांचे प्रवेशस्थान अजर, अमर, क्षेम, सुख, शीतल अशा अभय निर्वाणाला जाईल. माझे काही कायिक किंवा वाचिक कर्म भगवंतांना आवडले नसेल तर मला क्षमा करावी. माझ्या जाण्याची वेळ आली आहे. सारिपुत्र, तुमचे कायिक किंवा वाचिक कोणतेही कर्म असे नव्हते की जे मला पसंत नव्हते. आता तुम्हाला ज्याप्रमाणे उचित वाटेल त्याप्रमाणे करा. सारिपुत्रांच्या निघण्याच्या वेळी तथागत सुद्धा धम्मसेनापतीच्या सन्मानासाठी गंधकुटीच्या पुढे जाऊन उभे राहिले. सारिपुत्रांनी भगवंतांना 3 वेळा प्रदक्षिणा केली आणि सद्गदित होऊन म्हटले, भगवान, आजपासून असंख्य हजार कल्पांहून अधिक काळापूर्वी अनोमदर्शी बुद्धांच्या चरणाजवळ बसून मी तुमच्या दर्शनाची प्रार्थना केली होती. ती माझी प्रार्थना पूर्ण झाली, तुमचे दर्शन झाले. ते तुमचे प्रथम दर्शन होते. हे अंतिम दर्शन आहे. आता परत तुमचे दर्शन मिळणार नाही, असे म्हणून हात जोडून जोपर्यंत भगवान बुद्ध नजरेसमोर होते तोपर्यंत त्यांना पाठ दाखविता सारिपुत्र निघाले. इतर भिक्खू दुःखातिशयाने सारिपुत्रांना विचारित होते, स्थवीर, तथागतांना कोणाच्या हातात सोपवून तुम्ही चालला आहात? सारिपुत्रांचा त्यांच्यासाठी शेवटचा संदेश होता, सर्वांना ह्याच मार्गाने जाव्याचे आहे. आयुष्मान, दशबलांच्या विषयी निष्काळजीपणा दाखवू नका. सर्वांचा निरोप घेऊन सारिपुत्र नालक गावी आले. तेथे गावच्या वेशीवर त्यांचा भाचा उपरेवत भेटला. सारिपुत्रांचा धाकटा भाऊ चुन्य सारिपुत्रांच्या बरोबरच होता. सारिपुत्रांना पाहून त्यांच्या आईला वाटले की सारिपुत्र आता संसार करण्यासाठी घरी आले आहे.
त्यामुळे तिला फार आनंद झाला. ती नाना प्रकारची तयारी करू लागली. पण जेव्हा तिला खरा प्रकार समजला तेव्हा तिने सारीपुत्रांशी अबोला धरला. 7 अर्हत मुलांची ती माता एका खोलीत जाऊन बसली. परंतु सारीपुत्रांच्या दिव्य शक्तीमुळे तिला तथागतांच्या संबंधी श्रद्धा निर्माण झाली. सारीपुत्रांनी जाणले की आपल्या आईच्या ऋणाची त्यांनी परतफेड केली आहे. सारीपुत्र आता अतिशय आजारी पडले. त्यांनी आपल्या धाकट्या भावास चुन्यास विचारले, वेळ काय झाली आहे? चुन्य म्हणाला, भर दुपारची वेळ झाली आहे. सारीपुत्रांनी चुन्याला भिक्खू संघास बोलावण्यास सांगितले. भिक्खू संघ जमल्यावर सारीपुत्र म्हणाले, आयुष्मन, माझ्या बरोबर तुमचा 40 वर्षे सहवास झाला आहे. माझ्याकडून झालेले कायिक किंवा वाचिक कर्म तुम्हाला आवडले नसेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. त्यावर भिक्खू म्हणाले, भंते, इतका काळ तुमच्याबरोबर सावलीप्रमाणे तुम्हाला सोडता आम्ही चाललो. तुमच्याकडून अरुचिकारक असे काहीच घडले नाही. तुम्हीच आमच्या दोषांबद्दल आम्हास क्षमा करा. महस्थविरांगी वस्त्राने आपला चेहरा झाकला आणि उजव्या कुशीवर झोपून तथागतांप्रमाणे 9 ध्यानात प्रवेश केला. पहिल्या ध्यानापासून 4थ्या पर्यंत ध्यान केले. 4थे ध्यान समाप्त झाल्यावर त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले. माझा मुलगा काही बोलत का नाही, असे रडत रडत माता रूपसारी विचारित होती. खरा प्रकार कळल्यावर तुझ्या गुणांना जिवंतपणी आम्ही जाणले नाही, असे म्हणत ती रडू लागली. सारीपुत्रांचे परिनिर्वाण कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला झाले. चुन्याने त्यांची अंतिम क्रिया केली आणि त्यांचे वस्त्र, भिक्षापात्र आणि अस्थी घेऊन तो भगवान बुद्धांच्याकडे गेला. अस्थींना हातात घेऊन भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो, महाप्रज्ञावान हा भिक्खू होता, अल्पेच्छू हा भिक्खू होता, संतुष्ट, एकांत प्रेमी, उद्योगी, पापनिंदक असा हा भिक्खू होता. भिक्खूंनो, महाप्रज्ञावान भिक्खूच्या ह्या अस्थींना पहा. क्षमाबलात हा भिक्खू पृथ्वीच्या बरोबर असून कधी क्रोधायमान झाला नाही, कधीही लालसेला हा वश झाला नाही. तो अनुकंपक, कारुणिक, निर्वाणपदास गेला आहे. भिक्खूंनो, निर्वाणप्राप्त सारीपुत्रास वंदन करा. जो 500 जन्मांपर्यंत मनोरम भोगविलासांना सोडून प्रज्वलित होत राहिला, त्या वित्राग, जितेंद्रिय, निर्वाणप्राप्त सारीपुत्राला वंदन करा. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे महान वृक्ष उभा असून सुद्धा त्या वृक्षाची भरपूर पाने बसलेली मोठी फांदी तुटावी, त्याप्रमाणे संघ असून सुद्धा वृक्षाच्या मोठ्या फांदीसारख्या सारीपुत्राचे परिनिर्वाण झाले आहे. पण भिक्खूंनो, आश्चर्य आहे, अद्भुत आहे. तथागतांना शोक परिदेव नाही. भिक्खूंनो, आत्मदीप होऊन अनन्य शरण बनून विहार करा. शास्ता परमज्ञानी होते म्हणून आपल्या दुःखावर ते ताबा ठेवू शकले, पण आनंदांना आपल्या दुःखावर ताबा ठेवता आला नाही. भिक्खुसंघाची तर सारीपुत्रांच्या परिनिर्वाणामुळे फारच हानी झाली होती. सारीपुत्रांच्या परिनिर्वाणानंतर केवळ 15 दिवसांतच मोदगलयानांचे परिनिर्वाण झाले आणि 6 महिन्यांनी तथागताचे महापरिनिर्वाण झाले.